राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिकेत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत असून दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये शेतकरी वेदनेचा हुंकार या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता तनपुणे महाराज मठात होणार असल्याची सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र जाधव यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। भांडवलशाहीचे भक्ष शेतकरी आणि कामगार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पंढरीतील तनपुरे महाराज मठात आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी शेतकरी नेते राकेश टिकेत, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील आणि साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, नाट्यकर्मी, लेखक ज्ञानेशजी महाराव आदी मान्यवर मार्गदर्शक म्हणून येत आहेत। कार्यक्रमासाठी सांगोला कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे आणि हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर हे मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला समाज बांधवांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड कृष्णा पवार यांनी केले आहे। पाहूया अध्यक्ष महारुद्र जाधव काय म्हणाले। आज माझ्याकडे पब्लिकेशनसाठी या म्हणजे पत्रकार परिषदेचे नियोजन माझ्याकडे दिलेलं होतं आणि राकेश टिकेत साहेब उद्या सोलापूरमध्ये 3 वाजता येत आहेत। तर उद्या त्यांच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं भांडवलशाहीचे भक्ष आणि शेतकरी कामगार, भांडवलशाहीचे भक्ष शेतकरी आणि कामगार या विषयावर चंद्रशेखर पाटील यांनी पुस्तक लिहिलेलं आहे। मला वाटतं माझ्या याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये त्यांचं नाव चुकून राहिलेलं आहे। तेही पत्रकारांनी तेवढं दुरुस्त करून लेखकांचे नाव आहे चंद्रशेखर पाटील। पुस्तकाचं नाव आहे भांडवलशाहीचे भक्ष शेतकरी आणि कामगार या विषयावर त्यांनी संशोधन करून 5 वर्षाचं संशोधन करून हे पुस्तक लिहिलेलं आहे। अत्यंत त्याच्या प्रकाशनाला राकेश टिकेत त्यांच्या प्रकाशनाला राकेश टिकेत येतात आणि त्यांच्या सोबत आदरणीय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील सर येणार आहेत। चित्रलेखाचे साप्ताहिक आणि सर्वस्वी जे आहेत ते नाट्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार, नाट्यकर्मी सन्माननीय ज्ञानेशजी महाराव येणार आहेत आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्याच्यामध्ये सांगोला कृषी अधिकारी श्रीकांतजी शिंदे साहेब येणार आहेत। त्याचबरोबर हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर येणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी सबंध महाराष्ट्रातून शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्यावर अनेक वेळेस पोलिसांचा हल्ला केला, गुंडांकडून वगैरे असं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांनी त्याला पर्याय म्हणून घरदार सोडून शेतातच पालं ठोकून तिथं शेती म्हणजे शेतात राहिली असं असणारा अनोखं आंदोलन राकेश टिकेत। जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड कृष्णा पवार काय म्हणाले पाहूया। या पत्रकार परिषदेला अमित ढोले, कृष्णा पवार, गणेश मगे, वसंत शिंदे, ओंकार पौळ, गणेश पवार, कोंडेबा पौळ, तुकाराम पवार, शिवाजी पौळ आदी उपस्थित होते।